फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. तर आजचा नवीन ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे, पण ब्लॉग सकाळी स्टार्ट केला आहे बरं का. आमच्याकडे शिवम आला होता, सोहम आला होता, म्हणजे माझे दीर आले होते त्यांची विथ फॅमिली घेऊन सगळे. सो आम्ही मस्त मटण बनवलं होतं, जेवायला बसलं होतं सगळे, ते तुम्ही बघून या. नंतर मी काय सांगते ते झालं ते सांगते. सो त्यानंतर मी बनवला तो म्हणजे साक्षीच्या बड्डेचा केक. आता मी चालले साक्षीच्या बड्डेसाठी, सो तिच्या बड्डेचा केक बनवला, तो बघून या. नंतर मी तुमच्याशी जॉईंट होते. ओके म्हणजे आज माझ्याकडे माझ्या जाऊबाई आल्या होत्या, सो मी त्यांच्यासाठी जेवणाचा बेत घातला होता, मटण बनवलं होतं. सो ही सगळी फॅमिली त्यांची एकत्रित आली होती. म्हटलं चला आज ते येत आहेत तर आपण त्यांच्यासाठी मस्त खास बेत करावा. सो छान असा बेत केला होता. इकडे बघ, हाय कर, हाय कर. कसं करायचं रे हाय? हे कसं हाय करायचा? आनंदी वैदी खानावळीवाल्या वाटतात ना, खानावळ चालवल्या असं वाटतं ताट्या. तुझी नाव एकच नाव आहे, ती कशी काय? आजच्या जेवणाच्या मेनूमध्ये होता मस्त असा तांबडा रस्सा, छान व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीरची भाजी, राईस, कांदा, टोमॅटो आणि इकडे छान असं मटण. हे मटण आहे आणि इकडे आमची सगळ्यांची पंगत बसले, अंगत पंगत मांडून आम्ही सगळे जेवायला एकत्रच बसलो होतो. चपात्या होत्या. सो आता आम्ही जेवून घेतो. पुढे काय होतं पुढे कंटिन्यू करतेच ब्लॉग. तर मंडळी आज आमच्या साक्षीचा बड्डे आहे, सो त्याच्या केकची ऑर्डर माझ्याकडेच होती. सो म्हटलं चला आता केक बनवूया. जेवण वगैरे सगळे मंडळी गेली, भांडे वगैरे घासले आणि त्यानंतर मी केक बनवायला घातला. आणि इकडे खाली 1 किलोचा बेस बनवला होता, वरती अर्धा किलोचा केक बेस बनवायचा होता. टोटल 1.5 किलोचा केक बनवायचा होता. सो मी हा बेस बनवून ऑलरेडी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं होतं. ते शूट काही केलं नाही, त्यानंतरचे डिझाईन वगैरे तुमच्याशी शूट करून दाखवायचे म्हणून ते ऑलरेडी बनवलं होतं. सो इकडे मी थोडंसं लिक्विड कलर घेतलेला आहे आणि त्याची ड्रॉपिंग टाकणार आहे. सो ते आता मी छान असं ड्रॉपिंग देते येलो कलरचं. येलो कलर पायपिंग बॅगमध्ये टाकलेला आहे आणि त्याचे आता छान असे ड्रॉपिंग देणार आहे दोन्ही जे लेयर बनवले त्यात दोन्ही लेयरसाठी. ड्रॉपिंग टाकून झालेले आता फ्लॉवर्स बनवायचे होते. सो मी आज जो साक्षीने ड्रेस घातला होता तर साक्षीच्या ड्रेसला मॅचिंगच फ्लॉवर्स बनवायचे होते, म्हणून पिंक आणि ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स बनवले होते आणि ते इतके सुंदर दिसत होते, छान वाटत होता केक.
आपला डन झालाय, पण तो 1.5 किलोचा केक आहे. ह्या मोठ्या एका ह्यामध्ये जाणार नाही, तर माझ्याकडे दुसरं नाही आहे. आणि आयत्या वेळेला मी आता आहोना आणायला पाठवले. सो आता ते आले की गिफ्ट पॅक करणार आणि आम्ही आता इथून निघणार बड्डेसाठी. लेट्स गो. माहिती तुम्ही 7:30ला येणार आहे. आम्हाला 8:30चा का टायमिंग दिलेला? आम्हाला 7:30 सांगितलं. या किती वाजता आल्या तुम्ही? 6:30ला केक तयार झाला. ह्या गेल्यानंतर ह्या आल्या तेव्हा शिजाय घातलेला, शिजलेला करायचा होता ना, डायरेक्ट इथं झाला असं. सामान नको सगळं घेऊन यायचं. होय. ह्या कलर तो कलर ह्या त्या सगळं गावतंय वे. तो केक तवळा रिक्षावर आणण्यापेक्षा डायरेक्ट इथेच बनवलं असतं तर जास्त खर्च कमी झाला असता. असं ते चालायचंच. हाय मांगले मॅडम आल्या. मांगले नमस्कार मॅडम. गावावरून कधी आलात तुम्ही? आम्ही येऊन 4 दिवस झाले. हो. हाय बरं सगळं? झाली तयारी यात्रेची? तयारी जोरदार. हे त्या दिवशी गेले ना, त्या दिवशी शर्ट घालून घर सारवाल त्या मला म्हणतात मांगले मॅडम बघ जा कशा वरती चढल्यात घर सारवायला. 20 वर्षाची घाण काढली. 20 वर्षाची घाण गल्लीतली माणसं ओरडा लागली, एवढी कामं करायला असं यात्रेला येत नाही. आम्हाला जाऊन काढायचंय बाई. 20 वर्ष. तुमचं काय 20 वर्षाचं आहे आता? काय आता जाऊन आले? सर्व कारातली कामं आवरून सगळं क्लीन अँड क्लिअर करून मी आले आता साक्षीच्या बड्डेला. हा जो बड्डेचा केक दिसतोय तो मी बनवून घेऊन आलो. तुम्ही यापूर्वी बघितला असेल केक बनला होता. सो सगळे पाहुणे मंडळी आले होते, ते सगळे वाट बघत होते आणि आम्हाला यायला थोडासा उशीर झाला कारण केकचं थोडंसं सामान आमच्याकडे अवेलेबल नव्हतं, ते आणण्यासाठी गेले, त्यात लेट झाला. सो घरी यायला इकडे केकला यायला वेळ झाला. सो सगळ्यांनी साक्षीची मस्त अशी आरती केली आणि तिला ओवाळलं आणि आम्ही छान असा केक कटिंग केला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sakshi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. सचिन दादा बार बार हाँ मत आयुष्य हे खूप वाढो वर्ष वर्ष हे कार्य घडो आयुष्य हे खूप वाढो माझी इच्छा असे महान हे प्रभू दे तू वरदान. हॅपी बर्थडे टू यू साक्षी. हॅपी बर्थडे टू यू नक्की. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मस्त मस्त.
पुरा शायनिंग आजच्या जेवणासाठी चिकन बिर्याणीचा बेत होता. सो मस्त सर्वांनी चिकन बिर्याणी खाली आणि एवढी छान होती ना, सर्वांनाच ती चिकन बिर्याणी खूप आवडली. आम्ही सगळ्यांनी आवडीने चिकन बिर्याणी खाल्ली आणि सर्व पाहुणे गेले आणि मग आम्ही जेवलो आणि घरी आलो. सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खा. बाय बाय.